मत्तई 2:7 आणि 8. हेरोद राजा कसा आहे? नकारात्मक वृत्तीला द्वेषाने भरलेला आहे, कपटाने भरलेला आहे, गर्वाने भरलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे, मीपणाने भरलेला आहे, स्वार्थीपणाने भरलेला आहे. जेव्हा हे मागिलो चुकून त्याच्याकडे येतात तेव्हा तो काय बोलतो? वाचायचं आपल्याला. तो काय बोलतो 7 आणि 8 मध्ये? मत्तई 2:7 आणि 8. तेव्हा हेरोदाने मागे लोकांना गुप्तपणे बोलावून, बघा दुर्दपणा बघा नकारात्मक लोकांचा. तेव्हा हेरोदाने मागे लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागण्याची वेळ नीट विचारून घेतली. 8 वचन. आणि त्यांना बेतलेहमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागण्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करेन. निगेटिव्ह नकारात्मक वृत्तीने स्वभावाचा व्यक्ती हेरोद, त्याला फक्त दोष देऊन फायदा नाही. आम्ही देखील हेरोदाच्या भूमिका नसतो पुष्कळ. जर हे वचन नीट वाचलं तर आम्हाला कळून येईल की हा हेरोदाचा स्वभाव गुणधर्म कसे आहेत. त्याने त्या मागे लोकांना गुपचूप बोलावून तो तारा नक्की केव्हा दिसू लागला, बघा किती धोका आहे. तो केव्हा दिसू लागला याची वेळ नीट विचारून घेतली. म्हणजे त्याला परफेक्ट माहिती आहे, टायमिंग माहिती, वेळ माहिती आहे. हेरोदाला वेळ माहिती आहे. आणि पुढे काय म्हणतो? तो म्हणतो त्यांनी सांगितलं असेल बेतलेहमास, व त्यांनी त्यांना बेतलेहमास पाठविताना म्हटले. पहिले त्याला वेळ माहिती आहे, आता त्याला ठिकाण माहिती आहे. बेतलेहेम फक्त 6 मैल आहे. वेळ, ठिकाण. पुढे म्हणतो तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा. बारकाईने नीट बघा. आणि त्यांनी त्या धर्मपंडितांकडून धर्मग्रंथातून पाहिलं की त्याचा वचनाचा अभ्यास त्याला समजला आहे. वचनात लिहिलं आहे तो बाळाचा नक्की कोण आहे. आणि मग चौथी गोष्ट म्हणतो तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा. म्हणजे मला सांगितलं त्याच्यासमोर मला जायचं आहे, मला नीट कळवा. तो म्हणतो शोध लागल्यावर. आणि 5वी गोष्ट म्हणतो म्हणजे मीही जाऊन त्याला नमन करेन. नकारात्मक स्वभावाचे व्यक्ती बघा, यांना काय माहिती आहे? यांना वेळ माहिती आहे, यांना ठिकाण माहिती आहे, यांना वचन माहिती आहे, यांना सहभागिता माहिती आहे. हेरोदाने 4 गोष्टी केल्या, 5वी केली नाही. नीट लक्षात. हेरोदाने 4 गोष्टी केल्या, 5वी गोष्ट केली नाही. काय केली नाही? म्हणतो मी जाऊन त्याला नमन करेन. केलं का? त्याला नमन करायचं नव्हतं, त्याला माहिती करून घ्यायचं होतं की आता नक्की कुठे जन्मला आहे. म्हणजे जाऊन मी त्याला ठार मारीन. बोलायचं वेगळं, मनात विचार वेगळे. आणि शब्द वापरायचे धार्मिक आराधना करेल. मी जाऊन त्याला नमन करेल, म्हणजे आराधना करेल, नमन करेल. पहिली गोष्ट त्याला वेळ माहिती आहे, दुसरी गोष्ट त्याला ठिकाण माहिती आहे, तिसरी गोष्ट त्याला वचन माहिती आहे, चौथी गोष्ट त्याचं सानिध्य त्याला माहिती आहे. पण 5वी गोष्ट तो कधीच करणार नाही, आणि ती म्हणजे त्याला नमन करणार नाही, ती म्हणजे आराधना करणार नाही. आपल्यातील पुष्कळांना वेळ माहिती आहे, आपल्यातील पुष्कळांना ठिकाण माहिती आहे, आपल्यातील पुष्कळांना वचन माहिती आहे, आपल्यातील पुष्कळांना त्याचं सानिध्य माहिती आहे.